नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम टू पायल शिंदे ब्लॉग. आय होप तुम्ही माझा रक्षाबंधन वाला ब्लॉग बघितला असेल. तर आज मी जल्दी फटाफट इंट्रो देतो की आज मला व्हिडिओ शूट करायचा आहे, कारण की आज आम्ही सर्व म्हणजे मी, दादा, वहिनी आणि माझे नाना आणि त्यांचा मुलगा आम्ही सर्व गिरनार फिरायला चाललोय. तर आज 2 गिरनारचे ब्लॉग येतील. एक गिरनारमध्ये आम्ही जे ट्रॅव्हल करणार आहोत त्याची सगळी मस्ती येईल आणि एक गिरनार पर्वत चढणार आहोत. तर गिरनार पर्वत तुम्हाला जर आयडिया नसेल तर मी इथे पिक्चर दाखवेल. त्याच्यात 9,999 पायऱ्या आहेत आणि उत्तर म्हणजे ॲज अ गुगलमध्ये मी सर्च केलं तर किती पायऱ्या आहेत, 9,999 आहेत. आणि लास्ट मंथला पप्पा आणि नाना गिरनार पर्वत जाऊन आलेले, तर ते म्हटले की गिरनारमध्ये 10,000 पायरे चढताना आहे आणि उतरताना 12,000 आहेत, म्हणजे टोटल 22,000 पायऱ्या आहेत. आणि त्याच्या आतमध्ये जेवढे छोटे छोटे मंदिर आहेत आणि मेन तर तिथं लास्टमध्ये टोकावर दत्तगुरूंचे पादुका आहेत, तर मला त्यांचे मेन तर दर्शन करायचे. तर आज आम्ही हाफ डे ऑफिसचं भरून मग ट्रेननी आम्ही जाणार आहोत. ते सर्व मी या व्हिडिओमध्ये शूट करेन. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्याकडून कोणते असे नवीन व्हिडिओ बघायचे हेही मला सांगा. थँक्यू. सगळे चेहरे दाखवून देऊ ना, की आता कसे दिसलो. आणि तेवढी माणसं आहे, आम्ही चालले फिरायला. आम्ही चाललो. जय गिरनार, जय गिरनार. गाईस मी शिरत आणले. चालून दाखव ना, पेडणगोन चालून दाखव ना. तर आता आम्ही चाललोय गिरनारला. आता मम्मी पप्पाच्या पाया पडूया आणि पुढच्या प्रवासाला सुरू करूया. बे हाड्या थांब, ओव्हर ऍक्टिंगची दुकान. चालू ना, झालंय. तर आता आम्ही स्टेशनसाठी निघालोय आणि हा हर्ष जो आमच्या सोबत येणार आहे गिरनारला. आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे. तर आता आम्ही डायरेक्ट स्टेशनला पोहोचणार आहे. चांदोड्याच्या रेल्वे स्टेशन आहे चांदोली. आता आम्ही डायरेक्ट स्टेशनला पोहोचल्यावर भेटूया. बाय बाय बाय. आमचे रिक्षावाले. चल, फिरायला आमचे रिक्षावाले अंकल आणि हे आमचे नाना. आता रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. सर्वी दिसत नाही, अंधारा पडतं. स्टेशनवर पोचलेलो आहे. आणि दुसरं काय बोलणार होता बे, एवढा हळू बोलला. आता आपण चांदोडिया स्टेशनवर पोहोचलो. आता मी चांदोड्या रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता नाना तिकीट करायला गेलेले आहेत आणि आम्ही ते सर्व वेट करतोय. तू बोलत तर नाही बाबू? बोलतो काय हे एकदम मागं सगळं स्टेशन आहे आणि स्टेशन दिसतच नाही. आम्ही पुढे गेलेलो आणि तिथे गिरनारची तिकीटच नाही भेटत, नाही जुनागडची तिकीटच नाही भेटत. आता आम्ही पुढे इकडे दुसरीकडे आलोय. तिथे आता आम्हाला नाना तिकीट करायला गेले. खूप लांब गेले, ते दिसत बी नाही. कुठे गेले जे पुढे लास्टला चालतात. मी तर एरो दाखवा ना, तिथे नाना दिसत आहे, ते तिथे जात आहे. ए बस. और आम्हाला तिकीट भेटली नाही आहे आणि ट्रेन पण याचा टाइम झाला आहे. काय माहिती आम्हाला जायला भेटतंय का नाही. लेट ट्रेन आहे. नाना बोलले की नंतर ट्रेन आहे एक आणि जवळच, आम्हाला नंतर पुढे उशीर होईल. मग दादाला पण फोन लागत नाहीये. हे भगवान, ट्रेनला लेट करा 5 दिवस. आम्हाला ट्रेन भेटलेली आहे, दादाने तिकीट काढली.
तिकीट भेटले. हा चालेल. तिकीट भेटलेली आहे. दादा आल्यावर जायचे. अनाउन्समेंट झाले गाईस. प्लीज थोडंसं सेंड करू द्या प्लीज. कारण की ते स्टेशन लय लांब आहे, हे स्टेशन लय लांब आहे, मध्ये लय अंतर आहे, पटरी बिटरी आहे मध्ये. भेटू डायरेक्ट तुम्हाला ट्रेनमध्ये बसून. कारण की आमची लय मुसीबत झाली आहे. ते तिकीट नाही भेटलं तिकडं, इथं गर्दी आहे. परत तिकडे गेलो, तिकडे तिकीट भेटल्या तर ती येतील तेव्हा. तर ट्रेनला पण खूप गर्दी आहे, लोकल आहे त्यात की. एकदा सर्व एकत्र आल्यावर टेन्शन नाही. हां, की आम्ही दोघीच इथे बसलो आहे स्टेशनवरती आणि ती तिघंजणं वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत तिकीटसाठी. खरी गोष्ट आहे. आणि दोन्ही बाजून आमचा जीव गुदमरायला आला आहे. मी फ्रेंच नेल केलं. फ्रेंच नेल. मग यासाठी तर तो थोडा मोठा व्हायला पाहिजे. अजून तरी टिकायचं आहेच. जल्दी आता आम्ही पोचलेलो आहे. काय चालन ब्लॉग बंद कर तुमच्या. काय ना नाना तर घ्यायचे आपल्याला. हा आम्ही सॅटेलाइट वरना. रायगड चुकलं विचारलं. हो रायगडचं नाही चुकलं आमचं विचारलं. त्याला परराज्यात आपली माणसं दिसल्यावर उत्तर भेटतात. अरे चुकीचं काय बोलतोय पण आम्ही रायगडवर ना आलो. रायगडवर पण आम्ही राहतो तिकडे सेटल आहे. ब्लॉग बंद कर आता. लोकांना विकत बाहेरचं काय एवढं येत नाही आवडत. आजूबाजूचं घेऊन आहे ना थोडं सगळं. तिथं दाखव. तिथं मेनच आहे. ओय जिरलं माझं जेवण. होय मम्मी बिचारी कुत्रीला हैराण करतो की ते खायला आली म्हणून. कुत्र्यांचा अटॅक झाला. कुत्र्यांचा खाऊन काय करता. प्रसन्न वाटतं इथं आल्यावर. मम्मी पडलो असतो नाही का.